नमस्कार मित्रांनो, बकरी पालन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे एकदा पुन्हा स्वागत. मित्रांनो, आजचा माझा विषय आहे पवित्र ईदसाठी बोकड निवडताना. मित्रांनो, शेळी पालन करताना बकरी ईद हा सण एक महत्त्वाचा सण मानला जातो. कारण या सणात बोकडाची कुर्बानी दिली जाते. त्यामुळे या सणात बोकडाला भरपूर मागणी असते. बरेच शेळीपालन करणारे आपला माल फक्त ईद या सणासाठीच तयार करतात. बऱ्याच वेळा शेळीपालकांना ईदसाठी लागणारे बोकड कसे निवडावे व ईदसाठी कशा बोकडाला मागणी असते हे माहीत नसते. यामध्ये बरेच तर्कवितर्क आहेत. त्यामुळे बरेच शेळीपालन करणारे गोंधळलेले असतात. खालील काही मुद्दे आहेत की जे ईदसाठी बोकड निवडताना किंवा विकताना लक्षात ठेवावे. कुर्बानीसाठी बोकड किंवा मेंढा निवडताना खालील मुद्दे लक्षात ठेवावे. कुर्बानीसाठी बोकड किंवा मेंढा हा 1 वर्षापेक्षा जास्त असावा. बोकडाचे दोन्ही डोळे व्यवस्थित असावे. एक डोळा किंवा तो आंधळा नसावा. बोकडाची शेपूट ही पूर्ण असावी, ती कापलेली नसावी. बोकडाचे कान हे व्यवस्थित असावे, ते कापलेले नसावे. बोकडाच्या शरीरावर गाठी किंवा हाड हे तुटलेले नसावे, शरीरावर गाठी नसाव्यात. बोकडाचे शिंग हे तुटलेले नसावे. जर बोकडाला जन्मतः शिंग नसतील तर ते ईदसाठी चालते. खच्ची केलेले बोकड हे कुर्बानीसाठी चालते. बंजर म्हणजे प्रजनन अक्षम प्राणी ईदला चालतो. बिना दाताचा बोकड हा ईदला चालत नाही. जर बोकडाचे काही दात तुटले असतील तर तो ईदसाठी चालतो. जर जास्तच दात तुटले असतील तर तो ईदसाठी चालत नाही. जर जन्मतः जर कान नसतील तर तो बोकडासाठी चालतो. जर बोकडाला कान हे लहान असतील तर तोही ईदसाठी चालतो. अशक्त आणि न चालता येणारे बोकड किंवा जखमी बोकड ईदला चालत नाहीत. जर कुर्बानी देताना किंवा कुर्बानीच्या ठिकाणी नेताना जर बोकड जखमी झाले तर ते ईदला चालते. जर कुर्बानी करण्यासाठी घेतलेले बोकड हे व्यवस्थित असेल पण ईदच्या आधी काही कारणास्तव ते जखमी किंवा काही अपघात झाला व त्याला ते विकत घेणाऱ्या मालकाची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर तो बोकड ईदला चालतो. आणि जर मालकाची आर्थिक स्थिती चांगली असेल तर त्या जखमी बोकडाच्या बदल्यात दुसरा बोकड ईदला घ्यावा लागतो. चला तर मित्रांनो, यापुढेही अशाच शेळीपालन संबंधी उपयोगी माहिती मिळवून व्हिडिओ खाली सबस्क्राईब या चॅनलला